हॅपी ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी सगळी साफसफाई करते. आता हे आहे आमचं 3 मजली घर. दोन्ही मजल्यांवर भाडेकरी राहतात, थर्डला सेकंडला. पण हे जे जिने मजले ते आपल्याला स्वच्छ करावे लागतात. तर आता ती स्वच्छता चालली आहे. आज आहे सुट्टी, म्हटलं जरा काहीतरी कामं करून घ्यावी. तर बघा वरती दाखव शकता किती धुळे. दाखव इकडे इकडे बच्चू, नाही तर मोबाईल तुझं लक्ष तिकडे. तर गाईज हे असं आमचं घर आहे. आणि हे आहे इकडे तुम्हाला दाखवतो, इकडे टेरेस आहे. टेरेसवर राहतात, ही गॅलरी टेरेसवरची. तर मग आता ती जी धूळ दिसते तुम्हाला ही सगळ्यात वरच्या मजल्यावर, म्हणजे सगळ्यात टेरेसचं जे आहे ना तिकडे, तिकडे ही घाण झालेली. आता ही सगळी साफसफाई करून घेते, कारण आता आम्हाला लवकरच इकडे सगळीकडे कलर द्यायचा आहे. आणि त्याआधी ही साफसफाई करून घेते. बघ केवढी धूळ झाली. तर मग आता ही 3rd फ्लोअर आहे. मी तुम्हाला करता करता तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला सगळं माझं घर दाखवते. तर गाईज काय ना, अर्धं बांधकाम झालं ना, अर्धं थोडंसं राहिलं आहे. ह्याच्यामुळे इथं दार होतं, हे दार खूप जड झालं, त्याच्यामध्ये दार पडलं गेलं. ते दार पडलं गेलं. आता इथले सगळे हे धूळ आहे ना, बघू शकता. 6 महिने पण नाही झाले ही साफसफाई करून. सरक जा बाळा खाली, तू जा. तिला धुळीने परत इन्फेक्शन व्हायचे प्रॉब्लेम. आता हे सगळं काढायचं इकडे. बापरे, हे सगळं साफ करून घ्यायचं. इकडे भाडेकरी राहतात. हे जे बांधकाम आहे ना, त्या बांधकामाला फक्त 7 ते 8 वर्ष झाले. आणि तुम्ही बघू शकता असा, म्हणजे आपण विचार करतो थोडंफार, पण तसं नाही आहे. जेवढी तुम्ही प्रॉपर्टी करून ठेवाल ती डेव्हलपमेंट म्हणजे तशी ती ठेवली पण पाहिजे. आता काय होतं ना, आईना जमत नाही, मला ठेवलं तर स्कूल ट्युशन ह्याच्यामुळे थोडंसं फार माझं दुर्लक्ष होतं. तरी मी 6 महिन्यांनी हे झाले. तर तुम्ही बघू शकता एवढं घाण झालं ना बेकार. आता ही अवस्था पण नाही तुमची बघून, म्हणजे मला इतकं बघून असं घाण वाटलं ना, खूप डेंजर. आता म्हटलं जाऊ दे, इथं 2nd नंबरचे भाडेकरी पण नाही आहे, तोपर्यंत ही साफसफाई करून घ्यावी आपण. हे बघा माझ्या पायाची अवस्था बघा, माझी अवस्था बघा, एवढी धूळ झाली ना. तर काही झाडलं वगैरे स्वच्छ ठेवलं की बघा किती व्यवस्थित. अजून पुसायचं आहे तरी सुद्धा छान वाटतंय की नाही. जसं की इथे कोणी राहतच नाही इतके वर्ष असं वाटतं. तर चला हे पण पटकन झाडून घेते. इथे बघावरपासून जरा तरी स्वच्छ झालं आहे. आता इथे कलर द्यायचा आहे म्हणून तेवढं. आणि ती वरची एक जाळी आहे ती माझ्याकडून काय निघत नाही, माझ्या हाईट नाही पोचते. सो आता इकडे मस्त हे सगळं स्वच्छ झाडून घेतले. आता ती आली ना इथे जी राहते 2nd फ्लोअरला, तिला हे सगळं साफसफाई करून टाकू म्हणणार आहे. खूप घाण झालं आहे, खूप. म्हणजे मी झाडून झाडून अक्षरशः माझं तोंड असलं घाण झालं आहे ना, सगळं धुळीने भरलं आहे बघा. एवढं घाण झालं आहे ना सगळं. आणि मेन रोडला घर असल्यामुळे हे बऱ्याच जणांना हाच त्रास होत असेल. हे बघा एवढी घाण झाली. आता आपण आपल्या फ्लोअरवर आलो, तिथं आपण फर्स्टला राहतो. तुम्ही बघू शकता आता इथे बघा, ही भिंत आणि ही भिंत किती डिफरंट आहे. एकाच वेळी कलर दिलेला आहे, हा पण आणि हा पण. स्वच्छ ठेवलं तर सगळं छान होतं. आता तुम्ही बघू शकता, आहे खराब नाही, घाण. मी असं नाही म्हणत तिथं धूळ नाही आहे, धूळ पण आहे बघा, धूळ पण आहे. पण जर आपण स्वच्छ ठेवलं तर हे बघा भिंतीमध्येच एवढा फरक कळतोय ना असं. चला जाऊ द्या, ब्लॉग कंटिन्यू बघा. मी सगळी स्वच्छता करून घेते. आणि हे बघा किती छान आपला कसा फ्लोअर आहे आणि हा कसा फ्लोअर आहे, डिफरंट. माझे गाईचे पाय बघा. झाडू दुसरा घेतला, त्या झाडून खूप टाईमपास व्हायला लागला. जेवढं तुम्ही झटकाल तेवढा झटकतच राहील, निघतच राहील. दमले मी, दमले. हां बेकार. आंघोळच करावं लागेल मला. आणि मी बसले का इथं आणि खूप मला गरज होतं. ए दीदी एक ग्लास पाणी दे की. हां
सगळं सांभाळणं खरंच कठीण आहे बघा. घाम आम्हालाच काय आयुष्य. ते बघा मेन रोडलाच घर आहे, रस्त्याला लागूनच डायरेक्ट घर आहे, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो. तर कोणाकोणाला हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काय आता पाणी पिते जरा मग बोलू. पाणी आणलंय माझी जाणलं ना. आपल्यासाठी सॉंग आणलं. कॉपीराईट वरपासून झाडात आलेले आहेत. आपला फ्लोअर बघा, त्याच्यासाठी झाडं वगैरे लावलेली आहेत आपण. सो आता मी इकडचं थोडं झाडून पुसून पण घेणार आहे. फिनेल टाकला ना त्याच्यात. सगळी धूळ आहे ना वरपासून आणली आहे, त्याच्यामुळे एवढी झाली आहे. आता ही सगळी भरते आणि पुसून घेते. हे आपलं घर. छोट्या बकेटमध्ये पाणी घेते आणि आता वरपासून थोडं पुसून घेते, कारण कसं आता स्वच्छ झाले सगळं, मस्त छान दिसते बघा. तर आता जरा पुसून घेतलं तर आणखीन छान दिसेल, त्यामुळे थोडंसं पुसून घेते वरपासून. आजच्या दिवस थोडा त्रास होईल पण छान दिसेल जरा सगळं. हां पिण्याचं पाणी आहे, जेणेकरून मस्त छान पुसून जाईल. रोज तर शक्य नाही बाबा. एकदा आमच्या पायऱ्याच अशा आहेत ना की काय सांगू तुम्हाला, पायऱ्याच अशा आहेत ना आमच्या, मला हे एवढं शक्य नाही बाबा रोज. चकाचक ना, तर चला मी सगळं पुसून घेते आणि मग मस्त चकाचक दिसते की नाही कशा वाटतात. सगळं मस्त क्लीन झालं आहे. मस्त चकाचक झालं सगळं. तुम्हाला दाखवते मी. हे आपली इथून आपण एंट्री करतो. मस्त स्वच्छ पुसून घेतलं. आता हे आमचं डोर, हे डोर मी आता लॉक करते. शेजारी आमच्या भाडेकरी आहेत भाजीवाले. तर इथून असं वर आलो. हे बघा इथे पायपुसणी ठेवली आहे, तिथे मस्त पाय पुसायचे. इथून बघा मस्त स्वच्छ सगळं झालं आहे. तुम्ही बघू शकता मस्त गॅलरी. तिथून हे वर सोन्याची सायकल आहे, असेल तसं मस्त स्वच्छ झालं आहे. आणि वरती पण तुम्ही पाहिलं. तर हे मस्त सगळं स्वच्छ झालं आहे.